रात्रीच्या 12 वाजता या अशा बापलेकांच्या इकडं गप्पा चाललेल्या होत्या आणि दुपारी सगळं काम आवरलं आणि आज शौर्याला हाफ डे होता ना, 1 वाजता घ्यायला जायचं होतं. आमची क्रिशा झोपलेली होती, मग तिला असं एकटीला घरात सोडलं, कडी लावून तिला घ्यायला गेले. अर्धा जीव हिच्याकडं आणि अर्धा जीव तिच्याकडं. पोरगी काय लवकर येतच नव्हती. मग नंतर आली ना, आल्याबरोबर विचारते, मम्मी बबी कुठे? म्हटलं घरी झोपलेली. त्याच्यामुळे रुसून बसली होती. ताना करायला लागली, रडायला लागली. तिला का नाही आणलं? झोपलेली होती. म्हटलं कसं आणणार, एकटीला का सोडलं म्हणे. तरी तिला तसंच घरात घेऊन आले, कसं तरी समजावून. रडत होते आणि मग काय इकडं घरी आलो आणि मग आल्याबरोबर लगेच इकडं हा स्पायडरमॅन खेळत होता. आमच्या शेजारचा आहे हा स्पायडरमॅन आहे. आणि मग घरात गेलो, बघतो तर झोपलेली होती क्रिशा. पण काय जीव लागत नाही, जीव घाबरतो, पण आता करणार तरी काय. आता कोणी नसल्यावर विलाज नसतो ना, बाळाला एकट्याला सोडावंच लागतं. मग इकडं असं मॅडम आमच्या हाताचं बोटं तोंडात घालून होतं बसलेलं. मग लगेच आमच्या मॅडमनं शौर्याने लगेच काढलं ना, तिला काढल्याबरोबर स्माईल करायला लागली. हिला काय दम नाही निघत. झोपलेल्या पोरीला उठवलं आणि ती पण लय आनंदी दीदी आल्यामुळं. आणि मग असं मेकअप करायला लागलं होतं. इकडं आमच्या मेकअपचा टाईम झालेला होता ना, इकडं मस्त आम्ही क्रिशाचा असं मेकअप करून घेतला, रेडी केलं. आणि काय ते लाईटिंगचं बेल्ट वगैरे काय घेतलेलं होतं आईने माझ्या यात्रेमध्ये गावाला गेली तेव्हा. मग तो असा लावून दिला इकडं आणि मस्त हसत होते, एन्जॉय करत होती आमची क्रिशा त्या लाईटिंगसोबत. आणि नंतरून मग ही मॅडम आमची लावून बघत होती, मी पण लावते. शाळेचं चाललेलं होतं त्यांचं असं टाईमपास. आणि मग म्हटलं आता भूक लागली मॅडमला, शाळेतून आल्या जेवायला द्यायलाच पाहिजे. मग त्यांचं रोजचंच येते आणि 3 टाईम काय करावं वैतागला जीव. मग असं चपात्या पडलेल्या होत्या शिळ्या. म्हटलं चला हा शिळ्या चपात्याचाच काला बनवावा आणि तोच दिला ना, मग सगळ्यांनाच गरम गरम दिला. रोजच काय करायचं, लय वैतागला जीव. नंतर हे मोठ्या मॅडम आल्या आणि आल्याबरोबर लगेच क्रिशाकडे गेल्या. क्रिशाचा लाड चाललेला होता आणि क्रिशा मॅडमचं लक्ष पप्पाकडं होतं. पप्पाला म्हणत होती की मला घे, पप्पाकडेच बघत होती तिचं. पण पप्पा काही घ्यायला तयारच नव्हते ना, मग लागली ना रडायला. पप्पा बाहेर गेले आणि येताना असं मस्त गरम गरम वडापाव आणले. मग झोपीतून उठले आणि शौर्या वडापाव खायला लागली. ही मॅडम अशी टाकामागा बघत होती आणि मग पाणीपुरी पण आणली होती माझी फेवरेट. मस्त एन्जॉय केली पाणीपुरी.